नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, फायनली तुमची पीसीबीची आन्सर की आउट झालेली आहे. ठीक आहे, नक्कीच चेक करा आन्सर की आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे मार्क्स नक्कीच सांगा, किती मार्क्स तुम्ही स्कोर केलेले आहेत. ठीक आहे, त्यानुसार मी तुम्हाला पर्सेंटाईल पण रिप्लाय करेल प्रत्येक विद्यार्थ्याला. नक्कीच प्रत्येक विद्यार्थी आपले मार्क्स कॉमेंट करेल. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. तुमच्या किती मार्क्स वरती तुमचे किती पर्सेंटाईल येऊ शकतात. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्क्सवर तुमचं ऍडमिशन नाही होत, तुमचं ऍडमिशन होतं पर्सेंटाईल वरती. ठीक आहे, चला बोलूया. पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर जयदीप धांडे होता, ज्याला 1500 रुपीजचं प्राइस गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. पीसीबीच्या विद्यार्थ्यांसाठी मी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तिथं काउन्सिलिंग, कॅप राऊंड विषयी सगळ्या अपडेट्स तिथंच येतील, म्हणून लवकरात लवकर जॉईन करा. ठीक आहे, आता बोलूया आपण आन्सर की बाबत. ठीक आहे, आन्सर की तुम्ही जर अजूनपर्यंत बघितली नसेल तर या वेबसाईटवरती जा, cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती जा. तिथं लॉग इन करा, ऑब्जेक्शन ट्रॅकिंगच्या बटनवरती क्लिक करा आणि पीसीबी वरती क्लिक करा. सिंपल 4 स्टेपमध्ये तुमची आन्सर की तुम्हाला दिसून जाईल. गोष्ट समजते. ठीक आहे, चला आपण आता बोलूया किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येतील. ठीक आहे, सकाळपासून मला हेच डाऊट येत आहे, सर कितने मार्क्स पे कितने पर्सेंटाइल बनेंगे, सर किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल बनतील, दादा आमचे एवढे मार्क्स आहेत किती पर्सेंटाइल बनतील. हेच डाऊट मी सकाळपासून फेस करतोय. ठीक आहे, आता प्रत्येक डाऊट आपण क्लिअर करू. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल तुम्हाला, पर्सेंटाइल व्हॅरीज विथ द शिफ्ट. ठीक आहे, शिफ्ट नुसार पर्सेंटाइल व्हॅरी करते. ठीक आहे, प्रत्येक शिफ्टचे जर तुमचे 3 मित्र आहेत तर 3 मित्रांचे सेम मार्क्स आहेत, तर तुमच्या तिघांचे सेम पर्सेंटाइल नसतील, ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. गोष्ट समजते. ठीक आहे, तर याच्यात एक अनालिसिस असतं बाळांनो. जर शिफ्ट तुमची डिफिकल्ट आहे, शिफ्ट काय डिफिकल्ट आहे, तर तुमचे कमी मार्क्स वरती पण, लेस मार्क्स वरती पण जास्त पर्सेंटाइल बनून जातात. इथले विद्यार्थी थोडे लकी असतात. ठीक आहे, पण ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो त्याविषयी. पण जर तुमची शिफ्ट इझी असली तर तुमचे जास्त मार्क्स वरती पण कमी पर्सेंटाइल बनतात. शिफ्ट इझी राहिली तर जास्त मार्क्स वरती पण कमी पर्सेंटाइल बनतात. का? कारण तुमची शिफ्ट इझी होती, तुम्हाला जास्त मार्क्स, खूप जास्त मार्क्स स्कोर करावे लागतील तेवढे पर्सेंटाइल साठी, है ना. म्हणजे याच्यात काही अनफेअर नाहीये, कोणासोबत अनफेअर नाही, कोणी लकी नाहीये. जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट आहे, तुमचे कमी मार्क्स वरती जास्त पर्सेंटाइल का बनतात? कारण शिफ्ट तुमची डिफिकल्ट होती, तुम्हाला तेवढा स्कोर करायला खूप जास्त मेहनत लागली. गोष्ट समजते. चला आता बोलूया आपण एक एक्झाम्पलने, मी तुम्हाला समजवतो. समजा 3 मित्र आहेत तुमचे, अमर, अकबर, अँथनी. ठीक आहे, तिघांचे मार्क्स आहेत 90, 90, 90. तिघांचा सेम स्कोर आला. ठीक आहे, आता तिघांचा जर सेम स्कोर आला, तिघं म्हणतील की आपले तिघांचे सेम पर्सेंटाइल येणार आहेत, तिघांची ओपन कॅटेगरी, आपण तिघं एक कॉलेजमध्ये जाऊ. हे पॉसिबलच नाही होणार. का? कारण तिघांची शिफ्ट वेगवेगळी आहे. तिघांची शिफ्ट वेगवेगळी आहे म्हणजे तिघांचे वेगवेगळे पर्सेंटाइल येतील. सपोज अमरची शिफ्ट इज मॉडरेट आहे, तर मॉडरेट शिफ्ट मध्ये फॉर एक्झाम्पल 90 मार्क्स वरती त्याचे 90 पर्सेंटाइल बनले. त्याच जागेवर अँथनीची शिफ्ट सपोज इझी आहे, तर त्याचे 90 मार्क्स वरती इथं 86 पर्सेंटाइल बनतील. त्याच जागेवर अमरची इथं 90 मार्क्स वरती 93 पर्सेंटाइल बनून जातील. आता फायदेशीर कोण राहिला? अमर. पण अमरची शिफ्ट डिफिकल्ट होती बाळांनो, त्याला 90 स्कोर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, खूप डिफिकल्टीज नुसार त्याचे 90 पर्सेंटाइल 90 मार्क्स आले. त्याच जागेवर अँथनीची शिफ्ट इझी होती, 90 मार्क्स आले, त्याला जास्त स्कोर करायला हवा होता अँथनीने, है ना. जर शिफ्ट इझी होती तर अशानुसार तुमचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल व्हॅरी करते. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालंय, 50% काम अजूनही बाकी आहे. जे बाकी 50% काम आहे ते तुमचं योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. ठीक आहे, काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो, ज्यांचे खूप कमी मार्क्स वरती पण ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय. एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, तुम्ही ती व्यवस्थित बनवून घ्या काउन्सिलर कडून. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी ते महाराष्ट्राच्या एक 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, त्यांना जे कॉलेज माहिती होते ते टाकून दिले. ठीक आहे, जे कॉलेज मिळणार होतं ते नाही टाकलं. या चुका तुम्ही नका करू बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जर तुमचे चांगले पर्सेंटाइल आले किंवा वाईट पर्सेंटाइल आले, हे फक्त तुमचं 50% काम आहे बाळांनो. 50% काम अजूनही तुमचं बाकी आहे, जे म्हणजे तुमचं बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं. जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, मी गॅरंटी देतो बेस्ट कॉलेजमध्ये जाणार 100%. ठीक आहे, तुम्हाला तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमची पर्सेंटाइल किती आहे, तुमची ब्रांच कोणती, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट काउन्सिलर समजतील आणि त्यानुसार तुमची एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनेल. आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅपराऊंड मध्ये अपलोड करायची आहे. मी गॅरंटी देतो तुमचे कमी मार्क्स वरती पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला लागू शकतो बाळांनो. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट होणार आहे, जो नेहमी तुमच्या सोबत असेल. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा. पर्सनल काउन्सिलर तुमची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट बनवेल. मी गॅरंटी देतो पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्टने एक बेस्ट कॉलेज क्रॅक करणार.
ठीक आहे, हे सगळे फीचर्स तुम्ही चेक करू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही बेस्ट फार्मसी कॉलेजमध्ये तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू. इंजिनिअरिंग फार्मसी दोघांसाठी, पण या व्हिडिओमध्ये मी फार्मसी बद्दल बोलतोय कारण PCB ची आपण आन्सर की वगैरे बद्दल बोलतोय. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, ह्या डिसिजनला चुकीचा नका घेऊ. हा डिसिजन जर चुकला तुम्ही आयुष्यभर रिग्रेट करणार, आयुष्यभर रिग्रेट करणार. नेक्स्ट 4 वर्ष तर करणारच करणार. एक पण कॉलेज खाली वरती झालं चुकीचं कॉलेज अलॉट होऊन जाईल. ही चूक नका करू. तुम्ही काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या. आपल्या आई वडिलांचे पैसे वाचवा बाळांनो, लाखो वाचू शकतात तुमच्या एक छोट्याशा गोष्टीने. चला शिफ्ट वाईज आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल जाणून घ्यायचे बाळांनो तर तुम्हाला शिफ्टची डिफिकल्टी लेवल जाणून घ्यावी लागेल की माझी शिफ्ट डिफिकल्ट होती का, इझी होती का, मीडियम होती. पण ते कोण डिसाईड करेल, ते डिसाईड करेल शिफ्ट वाईज टॉपर. आता काल रात्रीच आन्सर की आली आहे, आता प्रत्येक शिफ्टचा टॉपर कोण किती निघतो ही आपल्याला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत माहीत पडून जाईल. ठीक आहे, कारण खूप सारे वेबसाईटचा सर्व्हे सुरू होऊन गेला असेल. त्यानंतर आपण वेबसाईटचा डेटा घेऊन तुमच्यासोबत मी दाखवेल कोणती शिफ्ट इझी होती, कोणती शिफ्ट मॉडरेट होती, ते तुम्हाला तेव्हा समजून जाईल. कारण सिंपलची गोष्ट असते बाळांनो, ज्या शिफ्टचा टॉपर 180चा निघाला सपोज, त्याची शिफ्ट किंवा ज्या शिफ्टचा टॉपर 150चा निघाला, आता दोघांपैकी मला सांगा शिफ्ट डिफिकल्ट कोणाची असेल, 150 वाल्याची असेल. कारण या शिफ्टचा जो टॉपर होता सगळ्या विद्यार्थ्यांमधून सगळ्यात हायेस्ट मार्क एका विद्यार्थ्याच्या ज्याला 150 मार्क होते, म्हणजे शिफ्ट डिफिकल्ट होती म्हणून टॉपर कमीचा निघाला. अशा पद्धतीने तुमची शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल डिसाईड होते बाळांनो. गोष्ट समजते. चला आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल जाणून घेऊया. ठीक आहे, किती मार्क्स वरती तुमचे किती पर्सेंटाइल बनतील. ठीक आहे, हे एक जस्ट ऍव्हरेज शिफ्ट साठी सांगतोय मी. ठीक आहे, बघा बाळांनो, जर तुम्ही 160 पण टच केले ना तरी तुम्ही 99 पर्सेंटाइल स्कोर करून घेणार, 99 टच होऊन जाणार. त्याच जागेवर जर तुम्ही 160 प्लस स्कोर केले, 160 ते 180 190 तुम्ही 99.5 पर्यंत आरामात जाणार. 99.5 99.6 99.9 पर्यंत हे झालं हाय. आता हे ना तुमचं इझी मॉडरेट डिफिकल्ट तिघ शिफ्ट मध्ये जर तुम्ही 160 पण स्कोर केला ना तुमचे 99 टच होणार आहे. गोष्ट समजते. चला आता आपण बोलूया, जर तुमचे 140 ते 160च्या दरम्यान स्कोर येतो तर तुमच्या आरामात 98 किंवा 99 पर्सेंटाइल बनतील. हे सगळं मी ॲव्हरेज शिफ्ट साठी सांगतोय, आता सगळ्या ॲव्हरेज शिफ्ट साठी. ठीक आहे, नाही म्हणजे तुमचा थोडाफार चेंज होईल इकडं तिकडं. आता जर तुम्ही 130 ते 140च्या मध्ये स्कोर केला तर तुमचे 97 किंवा 97 to 98 पर्सेंटाइल तुमचे बनतील. गोष्ट समजते. त्याच जागेवरती जर तुम्ही 120 ते 130 स्कोर केला तुमच्या आरामात 96 पर्सेंटाइल बनतील बाळांनो. त्याच जागेवर 110 ते 120च्या स्कोरच्या दरम्यान तुमचे 94 to 95 पर्सेंटाइल बनतील. त्याच जागेवर तुमचा 100 ते 110 जर स्कोर आला तिथं तुमचे अराउंड 92 ते 93 पर्सेंटाइल बनतील. त्याच जागेवर 95 ते 100 स्कोर आला तर तुमचे 90 पर्सेंटाइल बनतील बाळांनो. तर हे तुमचं असतं मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल है ना. इतक्या मार्क्स वरती तुमचे इतके पर्सेंटाइल येतील फॉर ऍव्हरेज शिफ्ट. आता खालची पण बघू है ना, रेस्ट पण आपण बघू सगळे. जर तुमचे 95 ते 100 स्कोर आला तर तुमचे 90 पर्सेंटाइल बनतील. इथंपर्यंतच बघितलं होतं ना आपण. हा 95 ते 100 90 पर्सेंटाइल. त्याच जागेवर तुमचे 85 ते 95 जर स्कोर आला तर तुमचे अराउंड 80 पर्सेंटाइल बनतील बाळांनो. 75 ते 85 स्कोर आला तर अराउंड 65 पर्सेंटाइल बनतील. 55 ते 75 जर स्कोर आला तर तुमचे अराउंड 50 पर्सेंटाइल बनतील. आणि त्याच जागेवर जर तुमचे 35 ते 55 स्कोर आला तुमचे 45 पर्सेंटाइल बनतील बाळांनो. याच्या खाली पण तुम्ही आता अंदाजा लावू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट इयरला 5 मार्कावाल्याला 18 पर्सेंटाइल होते. म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजू शकतात, 100 मायनस 18 तुमचे किती होतात, 82% मुलं असे होते ज्यांना 5 मार्क्सपेक्षा जास्त पर्सेंटाइल होते. 18% विद्यार्थी असे होते ज्यांचे 5 किंवा 5 मार्क्सपेक्षा कमी होते. आणि या वर्षी पण अशी सिच्युएशन असणार आहे, कारण मॅक्झिमम पेपर तुमचे डिफिकल्ट होते, कारण फिजिक्स तुमचा डिफिकल्ट आलेला होता. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जर तुमचे कमी तरी मार्क आले ना तरी तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ शकतात. हा माइंडसेट बनवा, हे पॉसिबल आहे ना, हे शक्य आहे. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली ना तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला 101% गॅरंटी देऊ शकतो. 101% जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. कारण कॉलेज लिस्टमध्ये जर तुम्ही प्रिफरन्सेस व्यवस्थित लावल्या की ज्या पर्सेंटाइलने तुम्हाला जे कॉलेज भेटू शकतं महाराष्ट्रातलं ते कॉलेज जर टॉपला टाकलं तर तुमचे आरामात चांगलं कॉलेज भेटतो तुम्हाला. ठीक आहे, फक्त थोड्या फार ट्रिक्स यूज करावे लागतात, ते तुम्हाला काउन्सिलर करतील.
है ना, पण तुमचा एक डिसिजन बाळांनो तुमचं आयुष्य खराब करू शकतो, एक डिसिजन तुमचे नेक्स्ट 4 वर्ष खराब करू शकतो. म्हणून इथं आहे ना व्यवस्थित कॉलेज चूज करा बाळांनो, व्यवस्थित ऑप्शन फॉर्म फिलिंग करा, त्यासाठी कॉलेज लिस्ट वगैरे काउन्सिलर कडून बनवून घ्या. लवकरच बॅच क्लोज होईल, कारण आन्सर की रिलीज होताच बॅच क्लोज होते. ठीक आहे, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. जर तुमचे चांगले पर्सेंटाईल असतील, वाईट पर्सेंटाईल असतील, घाबरू नका, एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलरचा तुम्हाला सपोर्ट भेटेल ऑल टाइम. ठीक आहे, तुम्हाला बेस्ट कॉलेज पोहोचवण्यापर्यंत. ही काही बॅच नाही बाळांनो, ही काही कोर्स नाही, हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवण्याचं. आणि तुम्ही नक्कीच एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे पर्सेंटाईल, तुमचे मार्क्स नक्कीच मला सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.